नमस्कार, मी हनुमंत प्रकाशराव मोरे, राहणार संभाजीनगर, सातारा परिसर. 25 जुलै 2026 रोजी माझ्या वाईफची मातृका हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाली. आणि मातृका हॉस्पिटलमध्ये येण्याचं कारण म्हणजे आमचा एक पहिला 3 वर्षाचा मुलगा आहे, श्री. तर इथले राहुल गोसावी सर जे आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही जुही गोसावी मॅडमच्या संपर्कात आलो. सेकंड चान्स घ्यायचा आहे की नाही ह्या विचारासाठी आम्ही मातृका हॉस्पिटलला आलो होतो. तर ज्यावेळेस आम्ही मातृका हॉस्पिटलला व्हिजिट केली आणि जुही मॅडमशी संवाद साधला, तर जुही मॅडमनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं मला सांगितलं आणि कॉन्फिडन्स दिला बेसिकली माझ्या वाईफला. आणि खरंच आम्ही आभार मानतो जुही मॅडमचं आणि सोबतच मातृका हॉस्पिटलचं पण. आणि त्यांनी आम्हाला वेळोवेळी गाईड केलं. सोबतच जुही मॅडम ज्यावेळेस आमची ओबीडी त्यांना व्हिजिट असायची त्यावेळेस त्यांनी आम्हाला धनश्री मॅडमशी पण संवाद साधायला सांगितला होता. तर ओव्हरऑल जो आमचा एक्सपिरियन्स आहे मातृका हॉस्पिटलचा थ्रू आउट द 9 मंथ जर्नी, तर हा खरोखरच विश्वसनीय. येथील स्टाफ आणि आम्ही आता पाहतोच आहे हॉस्पिटलमध्ये की रात्रीचे 2-3 वाजता ते येतात बाळाला फिडिंगसाठी किंवा ते वाईफचं काही चेकअप असेल, सलाईन्स असतील, रुटीन जे ऍक्टिव्हिटी जे असतील त्या डे टू डे फॉलोअपमध्ये करत स्टाफ. तर मी खरोखरच मातृका हॉस्पिटलचा आभारी आहे. ऑलरेडी मी माझ्या 2-3 मित्रांना रिकमेंड केलेले आहे मातृका हॉस्पिटल. मी सगळ्यांना आणखी सांगेलच. आणि खरोखरच थँक्यू मातृका हॉस्पिटल. आणि 25 जुलै 2026 ला आम्हाला एक आषाढी एकादशी दिवशी रुक्माई आमच्या घरी आली. आणि थँक्स टू ऑल मातृका हॉस्पिटल. मयुरीमुळे. आणि सगळं माझे हस्बंड तर बोललेलेच आहे आणि खरंच अविश्वसनीय अनुभव होता हा आमच्यासाठी. आणि थँक्स टू ऑल. आणि माझ्यासाठी तर जुई मॅडम बेस्ट आणि बेस्ट आहेत. आणि त्याच्यामुळे सगळ्यांना थँक्यू, स्टाफला थँक्यू.